नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खाणे आरोग्यासाठी हितकर असते ते पाहूया. उपवास म्हणजे काही विशिष्ट शुभ दिवशी सात्विक पदार्थांचे सेवन करणे, तसेच मनाने सतत परमेश्वराचे चिंतन करणे. साबुदाणा, वरी म्हणजे भगर, शिंगाडा, बटाटा, रताळे, शेंगदाणे, राजगिरा यांचे पदार्थ उपवासाला खावेत. तसेच फळे, दूध यांचेही सेवन करावे. या व्हिडिओमध्ये आपण रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो या उपवासाच्या पदार्थाचे औषधी उपयोग बघूया. रताळे हे एक कंदमूळ आहे. रताळे हे पौष्टिक आहे. तसेच रताळ्याचे पदार्थ चवदार असून त्यामुळे पोट भरते. ॲसिडिटीचा म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास होत नाही. रताळे हे भाजून किंवा उकडून खावे. तसेच रताळे भाजून त्याचे पीठ करावे. हे पीठ देशी गाईच्या दुधाबरोबर खावे. याने शक्ती वाढते. रताळ्याचे पीठ पाण्यात कालवून शिजवून त्याची लापशी करावी. याने लघवी साफ होते. डिसेंट्री म्हणजेच आव पडणे, डायरिया म्हणजे जुलाब होणे या रोगांमध्ये रताळ्याच्या पिठाची पाण्यात शिजवून लापशी करून खावी. उन्हाळी लागणे, अंगाची आग होणे, अंगावर पुरळ उठणे या उष्णतेच्या रोगांमध्ये रताळ्याची गाईच्या दुधात शिजवलेली खीर खावी. रताळ्याचे पीठ देशी गाईच्या तुपात खमंग परतून घ्यावे. नंतर यात गाईचे दूध व खडीसाखर व पाणी घालून शिरा करावा. हा शिरा उपवासाला खावा. यामुळे शक्ती दिवसभर राहते. पित्ताचा त्रास होत नाही. तसेच हा शिरा लहान मुलांना आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाण्यास द्यावा. रताळ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस हे अधिक प्रमाणात असल्याने वृद्ध माणसांनी रताळे व त्याचे पदार्थ नियमितपणे खावे. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, पार्किन्सन्स डिसीज म्हणजे कंपवात अशा विविध वातरोगांमध्ये रताळे खाण्याने फायदा होतो. रताळे उकडून खाण्यानेही बऱ्याच रोगात फायदा होतो. वजन वाढविण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळा रताळे उकडून खावे. नुसते उकडलेले रताळेसुद्धा छान रुचकर लागते. लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रताळे खाण्यास द्यावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि शेअर करा. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.